नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता आपण जाणून घेणार आहोत नीरा नदीच्या धरण प्रणालीमध्ये असलेल्या धरणांमधील पाणी साठ्याच्या संदर्भातील माहिती। आज आहे 2 ऑगस्ट। आज बाडगर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे बाडगर धरण हे आता 97.50% भरले, तर बाडगर धरणामध्ये एकूण 22.914 टीएमसी पाणी साठा निर्माण झाला आहे। नीरा देवघर धरण हे 93% भरले असून या धरणामध्ये 11 टीएमसी पाणी साठा निर्माण झाला आहे। वीर धरण हे 95.68% भरले असून या धरणामध्ये 9 टीएमसी पाणी साठा निर्माण झाला आहे। तर या धरणाच्या सांडव्यातून 15,161 क्युसेक्स वेगाने पाणी हे नीरा नदी पात्रात सोडले जाते। गुंजवणी धरण हे 84% भरले असून या धरणामध्ये 3.117 टीएमसी पाणी साठा निर्माण झाला आहे। वीर धरणाच्या सांडव्यातून आज सकाळी 6 वाजता 15,161 क्युसेक्स वेगाने पाणी हे नीरा नदी पात्रात सोडलं जात होतं आणि त्यामुळे नीरा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे। या चारही धरणात मिळून सध्या 46 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे। हाच पाणीसाठा गेल्या वर्षी 37 टीएमसी होता। तर काल दिवसभरात बाडगर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 29 mm पाऊस झाला आहे। नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 60 मिलीमीटर पाऊस झाला आहे। वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 3 मिलीमीटर पाऊस झाला आहे। तर गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 40 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे। आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।